पाटण सावंगी हे सावनेर तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असून येथे भारतीय स्टेट बँक ही राष्ट्रीयकृत एकमेव बँक आहे। या बँकेला परिसरातील 16 गावे जोडण्यात आली असून या शाखेच्या खातेदाराची संख्या 30,000हून अधिक आहे। त्यात शासनाची विविध लाभ जमा होणारे सेवानिवृत्तीधारक, विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन खाते, शेतकरी, व्यापारी, मजूर, निराधार योजना व इतर खातेदारांचा या ठिकाणी समावेश आहे। यामध्ये बँकेत जवळपास 800च्या वर खातेदारक रोज बँकिंग कामाकरिता येतात। मागील काही वर्षापासून देशातील सर्व बँकांचे व त्यांच्या विविध शाखेचे व्यवहार कोअर बँकिंग पद्धतीमध्ये ऑनलाईन करण्यात आले। त्यामुळे बँकेतील कम्प्युटर इंटरनेटने एकमेकांना जोडले आहे। मागील काही दिवसापासून सततच्या लिंक फेल व कर्मचाऱ्यांच्या गैरवागणुकीमुळे त्याचा त्रास नागरिकांना होत असतो। या शाखेत 5 काउंटर आहे, त्यापैकी एकच काउंटर सुरू राहतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते। याचा त्रास खातेदारांना होतोय। बँकेचे नवीन पासबुक व जॉईंट अर्ज या शाखेत उपलब्ध नसल्याने खातेदारांना याचा त्रास होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांची गैरवागणूक असते। ते टाळाटाळ करतात, तसेच अरेरावीने बोलतात। ऑनलाईनच्या युगात जर खाते उघडण्याकरिता एक महिना लागत असेल तर ग्राहकांची कामे कशी होतील? शाखेत 2 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यामुळे या प्रकारचा त्रास खातेदारांना होत आहे, अशी माहिती नागपूर मुख्यालयास पाटण सावंगी शाखा व्यवस्थापक प्रमोद राऊत यांनी दिली। असेच या अगोदरही आश्वासन व्यवस्थापकांनी दिले होते। ग्रामीण भागातील खातेदारांना नाहकच त्रास होऊ नये म्हणून बँक प्रशासनाने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून ग्राहकांना त्रास होणार नाही, असे खातेदारांचे मत आहे। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।